हॅलो फ्रेंड्स, तर ड्रग इन्स्पेक्टरची भरती आलेली आहे आणि आपण काही इम्पॉर्टंट क्वेश्चन जसं की MCQ सेट्स प्रत्येक टॉपिक्सवर डेली MCQ सेट्स सुरू केलेले आहे. आणि तसंच आपण स्लॉट 1 बघितलेला होता मायक्रोबायोलॉजीचा. आता आपण HAPमध्ये पाहिलं होतं आणि हार्मोनचं पाहिलं होतं. आता याच्यातनी आपण समोरचे क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. तर तुम्ही पण ड्रग इन्स्पेक्टरची जर तयारी करत असाल किंवा कोणत्याही परीक्षेची, फार्मासिस्ट असो कोणतीही परीक्षा असो, फार्मा एक्झाम सर्कल आहे आणि हे प्रश्न सर्वच परीक्षेसाठी काय असते, उपयुक्त असते. तर तुम्ही या व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजचा पहिला क्वेश्चन आहे, ओव्युलेशन ऑकर्स अप्रॉक्सिमेटली ऑन विच डे ऑफ 28 सायकल. 28 सायकलच्या डेमध्ये, मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये ओव्युलेशन कोणत्या दिवशी होते? ऑप्शन ए 7 डे, ऑप्शन बी 10 डे, ऑप्शन सी 14 डे, ऑप्शन डी 21 डे. तर याचं करेक्ट आन्सर आहे 14 डे. 14 डेला ओव्युलेशन होते. LH सर्ज येत असते. LH सर्ज 14 डेला येत असते आणि तेव्हा काय होत असते, तर ओव्युलेशन होत असते. त्याच्यानंतर हार्मोन रिस्पॉन्सिबल फॉर इजेक्शन ऑफ मिल्क, दॅट इज लेट डाऊन रिफ्लेक्स त्याला म्हणत असते. ठीक आहे. तर ऑप्शन ए प्रोलॅक्टिन, ऑप्शन बी ऑक्झिटोसिन, ऑप्शन सी इजेस्ट्रॉन, ऑप्शन इस्ट्रोजन, ऑप्शन डी प्रोजेस्ट्रॉन. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी ऑक्झिटोसिन. ऑक्झिटोसिनला काय म्हणत असतं, मिल्क इजेक्शनसाठी काम असतं. ठीक आहे. आणि मिल्क इजेक्शन आणि प्रोलॅक्टिन कशातनी असते, तर मिल्क फॉर्मेशन किंवा सिंथेसिस. हे लक्षात ठेवायचं. प्रोलॅक्टिनचं काय काम असतं, मिल्क फॉर्मेशन किंवा मिल्क सिंथेसिस. आणि ऑक्झिटोसिनचं काय काम असतं, तर मिल्क इजेक्शन. त्याच्यानंतर 13 क्वेश्चन, करेक्ट हार्मोन फंक्शनिंग मॅचिंग. आता LH, ऑप्शन ए LH मिल्क सिक्रिशन करते का? नाही. FSH लेडिक सेल स्टिम्युलेशन. इस्ट्रोजन ग्रोथ ऑफ एंडोमेट्रियम. प्रोजेस्टेरॉन फॉलिकल ग्रोथ. तर FSH लेडिक सेल स्टिम्युलेशन नाही होत. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन फॉलिकल्स बनवत असते. त्याच्यानंतर काय असतं, प्रोजेस्टेरॉन फॉलिकल ग्रोथ नाही करत. आणि इस्ट्रोजन ग्रोथ ऑफ एंडोमेट्रियम, हे बरोबर आहे. इस्ट्रोजन काय करतात, तर इस्ट्रोजन नाही का, जे युट्रस असते, युट्रसमध्ये जे लायनिंग्स असतात, तर ते काय करतात, ते वॅस्क्युलरायझेशन म्हणजे नाही का, तिथं काय असतं, ब्लड लायनिंग्स काय करतात, फॉर्मेशन करतात. तेच म्हणजे एंडोमेट्रियम लेअरवर असते. ते इस्ट्रोजन करेक्ट आहे. बाकी प्रोजेस्ट्रॉन आणि LH आणि FSH हे रॉंग. ठीक आहे. त्यानंतर ॲव्हरेज ड्युरेशन ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल इज. ऑप्शन ए 21 दिवस, ऑप्शन बी 28 दिवस, ऑप्शन सी 35 दिवस, ऑप्शन डी 40 दिवस. त्याचा करेक्ट आन्सर आहे 28 दिवस. याच्यातनी काय म्हणलं जाते माहिती आहे का, आयडियल मेन्स्ट्रुअल सायकल जी असते ना, ते 28 दिवसाची असते. याला आपण लुनार सायकल बी म्हणतो, कारण की 28 दिवसाची आहे म्हणून त्याला आपण लुनार सायकल बी म्हणतो. ठीक. आता आणि याच्यात काय असते माहिती आहे, काही काही मेन्स्ट्रुअल सायकल्स, काही काही फिमेल्समध्ये काय असते, 21 दिवस ते 35 दिवस काय करत असते, व्हेरिएशन करत असते. बट आयडियल कोणाला पकडले जाते, 28 डेजच्या सायकलला. विच हार्मोन रेजेस बेसल बॉडी टेम्परेचर आफ्टर ओव्युलेशन. ऑप्शन ए इस्ट्रोजन, ऑप्शन बी प्रोजेस्ट्रॉन, ऑप्शन सी FSH, ऑप्शन डी LH. याचं करेक्ट आन्सर आहे प्रोजेस्ट्रॉन. प्रोजेस्ट्रॉन काय असते माहिती आहे का, आता 1 to 5 डेज तर मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग होत असते. त्याच्यानंतर 5 to 14 डेज जे असते ते फॉलिक्युलर फेज किंवा पॉलिफरेटिव्ह फेज असते. याच्यातनी काय असते, फॉलिकल्स पूर्ण डेव्हलप होत असते. आणि 14व्या दिवशी काय होत असतं, ते LH सर्ज येत असते. आणि LH सर्ज जसे आले तसे काय असते, तर ओव्युलेशन होत असते. आणि हे ओव्युलेशन झालं की लगेच 14 ते 28 दिवस प्रोजेस्ट्रॉन काय असते, प्रोजेस्ट्रॉनचं लेवल कसं असते, हाय असते. आणि हे प्रोजेस्ट्रॉन जे असते, तर बेसल बॉडी टेम्परेचर काय करते, इन्क्रीज करते. नेक्स्ट क्वेश्चन, बिगिनिंग ऑफ न्यू मेन्स्ट्रुअल सायकल इज मार्क बाय. ऑप्शन ए ओव्युलेशन, ऑप्शन बी एंडोमेट्रियल थिकनिंग, ऑप्शन सी मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग, ऑप्शन डी LH सर्च. तर याचं करेक्ट आन्सर आहे मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग. मेन्स्ट्रुअल ब्लिडिंगच जे असते ते इथून नाही काय असते, नवीन सायकल चालू होते. कारण की हे डे 1मध्ये मार्क केलं जातं. डे 1 ते डे 5 आयडियली 5 डेज आयडियली म्हणजे काय असते, ब्लिडिंग होत असते. कोणा याच्यात कोणत्या कोणत्या फेबल्समध्ये काय असतं, 5, 6, 7 डेजपर्यंत बी ब्लिडिंग होऊ शकते. आणि हे ब्लिडिंग जी कंडिशन असते त्याला काय म्हणत असतो आपण, मेनोरिया. त्याच्यानंतर फंक्शन ऑफ इस्ट्रोजन ड्युरिंग मेन्स्ट्रुअल सायकल. ऑप्शन ए कार्पस लुटनम फॉर्मेशन, ऑप्शन बी प्रेग्नेन्सी मेंटेनन्स, ऑप्शन सी एंडोमेट्रियल पॉलिफरेशन, ऑप्शन डी इनिबिशन ऑफ LH. तर याचा करेक्ट आन्सर आहे एंडोमेट्रियल पॉलिफरेशन. आता कसं आहे माहिती आहे का, हे बघा, इकडे असते ओव्हरी,
आणि इथे असते युटरस. आता या ओव्हरीमध्ये जे असते तर इथं काय असते, इस्ट्रोजन म्हणजे इथे जे असते तर इथं नाही का इस्ट्रोजन रिलीज होते. केव्हा रिलीज होते इस्ट्रोजन जेव्हा रिलीज होते जेव्हा नाही का फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन इथं काय करतं तर फॉलिकल्स बनवणं सुरू होऊन जाते. म्हणजे 5 to 14 डेज काय असते तर इथून इस्ट्रोजन रिलीज होते. इथून इस्ट्रोजन रिलीज होते, इकडं फॉलिकल्स बनणं चालू होते आणि इकडून इस्ट्रोजन जाते आणि इस्ट्रोजन काय करते तर इथं नाही का एंडोमेट्रियम लेअरमध्ये काय करते तर इथं पॉलिफरेशन करते, म्हणजे व्हॅस्क्युलरायझेशन, दॅट इज ब्लड सेलचं काय करते फॉर्मेशन करते. हेच त्यांचं म्हणणं होतं. इस्ट्रोजन ड्युरिंग मेस्ट्रुअल सायकल हेच काम करते. त्याच्यानंतर आपण येऊ नेक्स्ट क्वेश्चन. कार्पस लुटम डिजेनरेट्स इफ. आता ओव्युलेशन डज नॉट ऑकर, ऑप्शन बी फर्टिलायझेशन डज नॉट ऑकर, ऑप्शन सी फर्टिलायझेशन डज नॉट ऑकर, ऑप्शन डी इस्ट्रोजन रिमेन्स आहे. तर याचा करेक्ट आन्सर आहे फर्टिलायझेशन डज नॉट ऑकर. आता कसं आहे माहिती आहे का, कार्पस लुटम म्हणजे आता 14व्या दिवशी जर एलस सर्ज येत असते तर इथं काय होत असते ओव्युलेशन होत असते आणि मॅच्युअर ते फॉलिकल जे असते ना, फॉलिकल जे असते ते मॅच्युअर होऊन कसं असतं तर ग्राफियन फॉलिकल बनते. ग्राफियन फॉलिकलमधून ओव्हर रिलीज होते आणि तिथं काय होतं तर रप्चर ग्राफियन फॉलिकलला आपण कार्पस लुटम म्हणतो. कार्पस लुटम काय करते तर प्रोजेस्ट्रॉन रिलीज करते आणि प्रोजेस्ट्रॉनचं लेवल कसं असते हाय असते. ठीक आहे. त्याच्यानंतर काय असते प्रोजेस्ट्रॉनचं लेवल मग 14 दिवस काय असते हाय असते. तर हे प्रोजेस्ट्रॉन काय करत असते तर प्रेग्नन्सीला काय करत असते होल्ड करून ठेवत असते, एगला काय करत असते होल्ड करून ठेवत असते. आता 28 दिवस झाले आणि स्पर्म आलाच नाही आणि फर्टिलायझेशन झालंच नाही, म्हणजे स्पर्म्स आणि ओवाचं फर्टिलायझेशन झालं नाही. तर झायगोट बनला का नाही बनला. मग झायगोट नाही बनला तर तेव्हा काय होतं तर कार्पस लुटम काय होते आपणे आप काय होऊन जाते डिजनरेट होते. डिजनरेट झालं म्हणजे काय होऊन जाते तर प्रोजेस्ट्रॉनचं लेवल काय होते डाऊन होऊन जाते. प्रोजेस्ट्रॉन इस्ट्रोजन हे सर्व डाऊन होते आणि मेस्ट्रुअल ब्लिडिंग चालू होऊन जाते. म्हणजे फर्टिलायझेशन डज नॉट ऑकर झालं, म्हणजे फर्टिलायझेशन जर नाही का झालं नाही, झायगोट बनला नाही तर कार्पस लुटम काय होते डिजनरेट होते. कार्पस लुटम काय होते तर डिजनरेट होते. हार्मोन रिस्पॉन्सिबल फॉर मिल्क प्रोडक्शन आफ्टर चाइल्ड बर्थच्या नंतर मिल्क प्रोडक्शन. आता मी तुम्हाला मग सांगितले होतं. ऑप्शन ए ऑक्सिटोसिन, ऑप्शन बी इस्ट्रोजन, ऑप्शन सी प्रोलॅक्टिन, ऑप्शन डी प्रोजेस्ट्रॉन. तर याचं करेक्ट आन्सर आहे प्रोलॅक्टिन. मिल्क फॉर्मेशन म्हणलं तर प्रोलॅक्टिन, मिल्क इजेक्शन म्हणलं तर ऑक्सिटोसिन. बस एवढंच लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे लास्ट क्वेश्चन आजचा आपण पकडून घेऊ. ड्युरिंग मेन्स्ट्रुअल फेज विच इव्हेंट्स ऑकर इन ओव्हरी. आता मेन्स्ट्रुअल फेजमध्ये झाल्यावर ओव्हरीमध्ये कोणते इव्हेंट्स ऑकर होते. ऑप्शन ए कार्पस लुटम सिक्रेट प्रोजेस्ट्रॉन, ऑप्शन बी प्रायमरी फॉलिकल स्टार्ट ग्रोथ अंडर FSH, ऑप्शन सी ओहम इज रिलीज, ऑप्शन डी पीक इस्ट्रोजन सिक्रेशन. तर याचा करेक्ट आन्सर आहे प्रायमरी फॉलिकल स्टार्ट होते मॅच्युअर करणं. आता इथं काय होते माहिती आहे का, हायपोथॅलॅमस असते, तिथून गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन असते, ते रिलीज होते. मग पिट्युटरीमधून काय होते तर इथून नाही का FSH LH रिलीज होते. मग हे FSH जाते कशात नाही ओव्हरीमध्ये काय असते तर इथं प्रीमॉडल फॉलिकल्स असते. प्रीमॉडल फॉलिकल्स कुठं बनलेलं असते प्रायमरी फॉलिकल्स बनलेलं असते आणि हे प्रायमरी फॉलिकल्स मग कशात नाही कन्वर्ट होते सेकंडरी फॉलिकल कशात कन्वर्ट होते ग्राफियन फॉलिकल म्हणजे कधी असते हे 14 दिवसपर्यंत होत असते आणि ग्राफियन फॉलिकल हे काय असते तर मॅच्युअर असते, खूप मॅच्युअर असते. ठीक आहे, मॅच्युअर फॉलिकल असते आणि मग या मॅच्युअर फॉलिकल्समधून काय होते तर ओव्हा रिलीज होते 14व्या दिवशी, LH सर्ज येत असते, OR रिलीज होत असते आणि त्याच्यानंतर मग हे जे रप्चर ग्राफियर फॉलिकल असते तर ते काय बनते तर कार्पस लुटम बनते आणि ते काय रिलीज करते प्रोजेस्ट्रॉन रिलीज करते आणि मग 14 दिवस प्रोजेस्ट्रॉन काय असते एकदम हाय लेवलवर असते. अशाच तरी आज आपण मेन्स्ट्रुअल सायकल आणि हार्मोन्स या टॉपिक्सवरचे समोरचे क्वेश्चन बघितले. हे आपला स्लॉट 2 आपण आज कंप्लीट केलेला आहे. स्लॉट 1 ज्यांनी बघितले नसेल ते स्लॉट 1 बघू शकतात, आपल्या चॅनलमध्ये अपलोड केलेलं आहे. आणि अशाच व्हिडिओसाठी ड्रग इन्स्पेक्टर किंवा कोणतीही फार्मसीची एक्झाम, फार्मासिस्ट असो, सर्वांसाठी हे प्रश्न काय आहे तर उपयुक्त आहे. म्हणून लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. एक टेक्निक असते थिअरी वाचायची आणि एक टेक्निक असते MCQमधून थिअरी करायची. तर हे आपल्याला दोन्हीही जमलं पाहिजे म्हणून आपण जे आहे आपल्या चॅनलवर MCQमधून थिअरी आता करून घेतली जाते. ठीक आहे, तर यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. फार्मा एक्झाम सर्कल. धन्यवाद.